बोकाचं वांग अगं थांबा जरा या हलवा जरा हलवा अगं मावशे अगं मावशे अगं मावशे अगं मावशे झाले काय बोललायला अगं मावशे बघ ना ह्यो नाही वाळकीचा नाही पाळकीचा नाही शिवा शेजारचा याचं माझं कधी घेणं नाही देणं नाही कधी उठणं नाही बसणं नाही याने चहा तरी पाजला का कधी आला तो माझा आदरला पहिल्यांदा असत होत काय होतं पहिल्यांदा असं म्हणजे कधी घेणं नाही देणं नाही उठणं नाही बसणं नाही बोलणं बी नाही चालणं बी नाही हे बी नाही ते बी नाही काय हे बी नाही ते बी नाही चहा नाही पाणी नाही ग तुम्हाला तुझ्या ना तू हाताला धरलं आता मला खरं सांग पर पुरुषांनी तुझ्या हाताला धरलं पुढे त्याचं काही राग येतो का नाही का ए मला नाही राग येतोय माझ्या कुणाला तर राग येत नाही रागात बोल हा रागात ए नरबाई का ए नालाय का बेशर्म्या लाज कुठं ठेवली अरे लाज कुठे ठेवली गड्यावानी गडी गडेवानी गडी पाण्यावानी मुता तू मग त्याने काय तुपाची धार लाव का ग मावशी बाबा रे शेळ्यांच्या कल्पात जसा लांडगा घुसावा तसा एकदम आला आणि माझ्या तरण्या ताठ्या मुलींच्या पुंचक्यात घुसला ए पुंचक्यात मिळाल्यात तरी म्हणणार नाही म्हणजे बाई माणसाला कसं धरावं कुठं धरावं याची तुला अजिबात माहिती नाही बाबा अगं तू म्हातारी आहे वयस्कर आहे मला शिकून तरी दे मी वयस्कर आहे पण सोयीस्कर आहे ना बाबा असं काय करतो मग शिकून दे सोयीस्कर आहे ना शिकून दे तुला शिकायचं असलं तर तू रात्री 12च्या नंतर आपल्याकडे शिकून देते मी तुला 12च्या नंतर कशाला का आपल्याकडे नाईट क्लास प्रौढ शिक्षण वर्ग सगळे ड्रायव्हर किन्नर आपल्याच हातून शिकून गेले बाबा आणि आता कोणाचा नंबर आहे बाहेरमनचा नंबर चालू आहे ना असं वय मावशीबाई मुलीचा हात धरला जागा चुकलो मग आता हिचा हात सोडू सोड तू सोडला हिचा हात दरीकडं काय धरायला लावते का काय धरायला लावते उलटी पालटी म्युन्सिपाल्टी झाली ना बाबा अगं झालं का रस्ता अडवणारा कोण तू ए मावशी अगं डोळे उघड माझ्याकडे पहा मला ओळख तुम्ही कोण आहे म्हणून तुला ओळखायला तुझ्या कापडावर काही पाठी बोर्ड कुठली नाव निशाणी कोणता सक्का का स्वैरा का या पुरीचा नवरा ए मला आहे का नवरा तूच घे करून नाव मला एकच नवरा आहे बाबा तुला एकच नवरा आहे 6 महिने नवऱ्याचं तोंड पाहत नाही हे मावशी हा 6 महिने नवऱ्याचं तोंड तू का पाहत नाही माझं वरचोर भागत ना आता काय भागतं तुझं मोठा पोरगा करता झालाय बाजार हाटा म्हणजे तो नवऱ्याची गरजच राहिली नाही आता असं वय कोण रे तू रस्ता अडवणारा ए मावशी एवढ्या नटून थटून 16 सिंगार करून तुम्ही गवळणी कुठे निघालात बाजारला हा कुणाचा हुकमान आमच्या नवऱ्याचा हुकूम तुमच्या नवऱ्याचा हुकूम मग तुम्हाला हे माहिती नाही की रस्त्यावर तुमच्या नवऱ्याचा नवरा डबल नवरा उभा आहे म्हणून मावशे ऐकलं का तो बोल ना तो काय म्हणला तुमच्या नवऱ्याचा नवरा या ठिकाणी उभा असताना तुम्ही कुणाच्या हुकमाने बाजारला चाललात मावशी मला एक सांग नवऱ्याचा नवरा म्हणजे हा आपला नात्यानं झाला कोण ग नात्याचं पुस्तक मला चांगलं माहितीये म्हणूनच तुला विचारलं सांग बरं मी काहून आणि म्हातारी झाली ग हा ना नवऱ्याचा नवरा नाही का नवऱ्याचा नवरा म्हणजे आपला नात्यानं झाला कोण नात्यानं मला वाटतं तू आमचा चुलत भाऊ नाही महाराज खायच्या लायकीचे का तू विशाल म्हणते मी काय नानी म्हातारी झाले का मग कशाने म्हातारी झाली काय काय चुकलं का माझं अगं नवऱ्याचा नवरा म्हणजे तो का आपला चुलत भाऊ झाला का मग अगं नवऱ्याचा नवरा म्हणजे तो आपला डबल नवरा झाला डबल नवरा खरं का काय मग डबल नवरा तरी मी म्हणलं मला पहाटे डबल गुदगुल्या कोणी केले का तो कसा करतोय बापरे पोटात भाकर नाही पडलोय का खातो कोण रे बाबा तू रस्ता अडवणारा सांग ए मावशी ओळखलं नाही मग मी तुला हे विचारतो जुनी म्हातारी आहे तुला विचारायला काही हरकत नाही बरोबर या गोकुळात राज्य कोण करतं नंद राजा शाबास नंद राजा त्या नंद राजाला मुलं किती 2 मुलं त्यांचे नाव तुला माहिती असेल मग काय सांग बरं थोरला भिका भाऊ धाकटा भीमा भाऊ थोरला भिका भाऊ धाकटा भीमा भाऊ थोरला तो बळी धाकटा तो श्रीकृष्ण शाबास तू बरोबर बोलली बघ तुमच्यामध्ये हसणारा खेळणारा तो मी म्हणजे कृष्ण म्हणजे देव आहे देव देव आहे देव कृष्ण कृष्ण देव कृष्णदेव कृष्ण हो हो कन्हैया कन्हैया मुरलीवाला मुरारी गिरधारी गिरधारी तू का हो कल सरच काटला हो करायला लागला अरे 4 दिवस झाला तो आंघोळ तरी
मूर्खीस का डोक्यावर पडला का सटकला पुढे येता येता कुशाल म्हणतो मी कृष्ण आणि माझं दर्शन घ्या तुझं तोंड तरी आहे का रे कृष्णवाणी हा कुशाल म्हणतो कसा उभा राहतोय बासरी तरी आहे का तुझ्या हातात वाजते का तुझी बासरी तू जास्त लुक्की शायनिंग मरून कालच कुंजवनात कृष्ण बघितला सांग त्याला कसा होता काय सावळ्या रंगाचा काळ्या सावळ्या रंगाचा हरणासारख्या डोळ्याचा हरणासारख्या डोळ्याचा विटेवरती उभा कटेवरती हात बुटेवरती उभा कटीवरती हात त्याच्या पायी पद्म होते याच्या पायी पद्म आहेत का पायी बाई याच्या पायावर कुत्रे मुतलेले वगळ दिसतात मला बेबी हिरा बोंबिली हिरवा खाते का बाजून काय ग अगं नाजूक बेबी हिरा फटीवाटा आवाजाती शब्दाची हेळ सांगती नाजूक बेंबी नाजूक हिरा हा मुखी रत्न मुखी रताळ गाजर हाय ग अगं मुखी रत्न रत्न त्याच्या कमरेला काय होतं मावशी पितांबराचा शेला पित्तांबराचा शेला आणि त्याच्या डोक्यावर काय होतं ते त्याच्या डोक्यावर मुकुट होता आणि याच्या डोक्यावर परिणामी म्हणते ना याच्या डोक्यावर काय हा परिणामच आहे तू का बस रात्र झाली थोडी सोंग झाली जास्त तू तुझी माहिती सांग बाबा कृष्ण म्हणतो ना जेणेकरून आम्हा गवळणीला खरोखर कळलं पाहिजे की तू भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेस असं काहीतरी आम्हाला समजेल अशा ठोकळ भाषेत समजावून सांग मावशीबाई मी कोण आहे काय आहे माझी संपूर्ण तुम्हाला ओळख दाखवतो तेव्हा तुम्ही मला ओळखणार तुम्ही देव आहे म्हणून तुम्ही आता काय करायचं साऱ्या गवळीला सांग आता लाईन धरा म्हणून चला लाईन मारा ग लाईन मध्ये उभ्या राहा हा डोक्यावर पदर घ्यायला लाव चला पदर आलेला आहे ना सगळ्यांना काय साडी घेतली त्यावेळेस साडी बरोबर पदर आलेला आहे का दुकानदारांनी पदर खाऊन घेतला तिकडं हा बरोबर हा. घेतला पदर हा. मावशीबाई हा. तुझ्या गवळीला सांग हा देवाला दोघा हात जोडा म्हणून चला पूर्वी